गटतट बाजूला होऊन आम्ही फक्त एक वळकीकर म्हणून लढतोय आता. आणि गावातर्फे एकच उमेदवार द्यायचा असं डिक्लेअर केलं. जरी 1500 ते 2000 की विद्यार्थी या 100% आजच निवडून आले. तिथे बूथ सुद्धा बाहेरचा पडणार नाहीये. आम्हाला तर अजिबात राजकीय प्रेशर आलेलेच नाही. 9000 मतदान असताना सुद्धा आम्हाला काही पक्षाने तिकीट दिलं नाही. की गावच्या वतीने फक्त विद्यार्थी हा एकच उमेदवार असेल आपल्याला. आम्हाला गावाला ना डावलण्यात आलेले. नमस्कार. आता पंचायत समिती जिल्हा परिषदची रणधुमाळी सुरू आहे. आता आपण वडकी या गावामध्ये आता आहोत. वडकीमध्ये काही ग्रामस्थ आहेत. या ठिकाणी वडकी गावामधलेच उमेदवार आहेत. त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत की इथं हवा कुणाची आहे, नेमकी काय वातावरण आहे. तर आता दादा वडकी गावामध्ये आपले उमेदवार कोण आहेत? आता विद्याताई गायकवाड उमेदवार आहेत. आणि आता सगळं वातावरण वडकीत सगळंच म्हणजे जे सगळे ग्रामस्थ आहेत ते सगळं त्यांचंच काम करणार आहे. आमच्या इथं बूथ सुद्धा बाहेरचा पडणार नाहीये. पण गावातून एकच उमेदवाराला मतदान पूर्णपणे होईल, दुसरा उमेदवार नाही आहे का? हो, गावात दुसरा कोणच उमेदवार नाहीये. पूर्ण मतदान एकाच उमेदवारावर होईल. म्हणजे गावाची अशी काही मीटिंग झाली का की एकच उमेदवार हो, द्यायचा? आमची गावाची अख्खी मीटिंग झाली, ग्रामसभा झाली. त्याच्यात एकमताने सगळं ठराव झाला की गावच्या वतीने फक्त विद्याताई हा एकच उमेदवार असेल आपल्याला. पण आता तुम्हाला विषय असा आहे की तुम्हाला आता 2 मतदान करायचे, एक जिल्हा परिषद गटाला आणि एक पंचायत समिती गटाला. ते आज ठरेल की आमच्या बरोबर कोण अपेक्षित उमेदवार घ्यायचा आहे आम्हाला. तर ते आज माघार घ्यायचे ठरेल की आम्ही कोणाला घेतोय तिकडनं. ते आमचं बसून ठरेल आज संध्याकाळी. आता आपल्या गावामध्ये आघाडी होतीये का आपण कुठल्या सत्ताधारी पक्षाला जिल्हा परिषदला सपोर्ट नाही, करणार? आघाडी होते हे आज समजेल आम्हाला की आज कोण माघार घेते, कोणाला संघ आपल्याला जायचंय हे आज समजेल. पण आता तुम्ही बघायला जर गेलं तर आता महायुतीचं इलेक्शन झालं. शिवसेनेचे काही उमेदवार होते, काही भाजपचे होते, म्हणजे भरपूर पदाधिकारी होते. तर आपल्या गावामध्ये बी असे गटतट असतील, मग 100% मतदान कसं होईल आपल्याला कसं वाटतं? गटतट सगळे होते, पण आमचे बीजेपीचे असतील, राष्ट्रवादी असतील, सगळे शिवसेना हे सगळे एकंदरीत आम्ही एक झालोय. गटतट बाजूला होऊन आम्ही फक्त एक वळकीकर म्हणून लढतोय आता. तर तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या तिकिटासाठी वरिष्ठांना भेटले नाही का? हो, आम्ही भेटलो होतो, पण आम्हाला राष्ट्रवादीने नाही तिकीट दिलं, बीजेपीने नाही. मग त्यानंतर आम्ही सगळं संपूर्ण गाव एक झालं. आणि आता गावाचं असं आहे, गाव म्हणाल ते चालतं. आमच्या गावात अख्खं वडकी आलं म्हणजे उमेदवार विद्याताई नसून वडकी हा एक उमेदवार आहे, फक्त वडकी गाव एवढंच. आणि जसं दत्ताभाऊंनी महाराष्ट्रात नाव गेलं गदलोट डावावरती, तसं आमचं वडकीवाल्यांना ही कुस्ती जिंकायची. दोघे पछाड मारून सगळ्यांना आम्हाला वडकीवाल्यांना ही कुस्ती जिंकायची आणि आम्हाला दाखवून द्यायचे की वडकी काय करू शकते एक आल्यावर. आता आपण ज्या गावामध्ये आलेलो आहे हे गाव पैलवानांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे, वडकी गाव. तर तुमच्या गावातला पैलवान आपले जे उमेदवार आहेत महाराष्ट्र गायकवाड महाराष्ट्र केसरी आहेत, त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, उमेदवार आहेत. तर पैलवान ही जी कुस्ती आहे ती जिंकतील का इलेक्शन? 100% जिंकणार. कारण आमचे उमेदवार आहेत, गावाने निश्चित केलेला आहे, संपूर्ण पाठिंबा द्यायचा आहे. एक पण असा माणूस नाही की नाही मानलेला नाहीये. संपूर्ण पाठिंबा गावचा आहे, त्यामुळे 100% निवडून येणार. तुमच्या अंदाजे 100% मतदान पैलवानांना? 100% मतदान, 100% होणार मतदान, काहीच प्रॉब्लेम नाही त्यात. आता आपल्यासोबत काही स्थानिक सदस्य आहेत ग्रामपंचायतचे, त्यांची प्रतिक्रिया घेऊ. कशा पद्धतीने निवडणूक असेल? तुम्हाला काय राजकीय प्रेशर आले का उमेदवाराला थांबवा वगैरे काय? आम्हाला तर अजिबात राजकीय प्रेशर आलेलेच नाही आणि आम्ही कोणाचा प्रेशर घेणार बी नाही. का आता आमच्या गावाला पूर्ण पक्षाने टाळल्यामुळं आमचे सगळं गाव एक होऊन पूर्ण गावाची मिटिंग झाली. BJP असो, शिवसेना असो, भाटागट असो, सगळ्यांनी एकी केली आणि गावातर्फे एकच उमेदवार द्यायचा असं डिक्लेअर केलं. पण एक उमेदवार दिला, पण तुम्हाला जिल्हा परिषदला उमेदवार पाहिजे, तुमचे 2 मतदान आहेत. जिल्हा परिषदला जरी आम्हाला उमेदवार घ्यायचं झालं तर तिकडनं कोण आम्हाला सहकार्य करणार आहे? आम्ही त्याला आमचं मतदान देणार. आता तिकडून जे तुम्हाला सहकार्य करणार आहेत ते सत्ताधारी करणार आहेत की अपक्ष करणार? अपक्ष करते शक्यतो, म्हणजे आघाडीचे निर्णय. म्हणजे आपण पाहताय की आपल्यासोबत अजून काही ग्रामपंचायत सदस्य आहेत स्थानिक व गावाचे, ते शिवसेनेचे नेते आहेत. पण तुमची भूमिका काय असणार आहे, पक्षासोबत की गावासोबत? गावासोबत. मी शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे. आम्हाला गावाला ना डावलण्यात आलेले सगळ्या पक्षाचं, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी. आमचं 9000 मतदान असताना सुद्धा आम्हाला काही पक्षाने तिकीट दिलं नाही. मी जवळजवळ 20-25 वर्ष झालं शिवसेनेचं काम करतोय.
तरी पण आम्हाला तिकीट नाकारण्यात आले. मग आम्ही एकच निर्णय घेतला, सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सहकारी सगळ्यांची एकच मिटिंग झाली, ग्रामसभा झाली. त्याच्यात ठरवलं की विद्याताई गायकवाड यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं म्हणून. आता आमदार कोण आहेत आपल्याला? आता आम्हाला इथं विजयबापू शिवतारे आमदार आहेत. आमदारांकडून काही शिफारस झाली नाही का? नाही ना, आमदारांना मी या गोष्टीत बोललोच नाही, कारण हा मतदारसंघ फक्त पुरंदर तालुक्यात वडकी गाव जोडलं जातं. लोणी काळभोर हा तिकडं ह्याला जोडला, शिरूरला जोडला जातो ना, त्यामुळे एकच गाव इकडं राहिलं आणि तिकडं जास्त संख्या असल्यामुळे की त्यांना तिकीट देण्यात आलं असं. पण तरी आता ही जी निवडणूक आहे, या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपले पैलवान किती मतांनी कुस्ती जिंकतील, काय अंदाज आहे तुमचा? तरी 1500 ते 2000 1500 ते 2000 मतांनी जिंकायलाच पाहिजे. 100%? 100% हा विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास नाही, खात्री आहे, आणि निवडूनच येणार. ठीक, चला. आता आपण पाहिलाय ग्राउंड रिपोर्ट. आता आपल्यासोबत अजून एक पैलवान आहेत, त्यांची एक आपण प्रतिक्रिया घेऊयात. नमस्ते. काय परिस्थिती असेल गावाची? परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्या ह्या 100% आजच निवडून आल्या का ते, कारण का समोरची परिस्थिती पाहता आमच्या वडकी गावामध्ये एकजुटीने काम अतिशय पारदर्शक आणि एकमुखाने निर्णय झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं काम अतिशय पारदर्शक बी आहे. इथून मागं त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना आदर्श ग्रामपंचायतीमध्ये काम केलं आहे. आणि दत्तभाऊंचं सांगायचं म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्रात असं कुठं नाव नाही की दत्तभाऊंचं तिथं नाव नाही आहे म्हणून. तर असं एक आमचं एक म्हणणं आहे की सर्व ग्रामस्थांना, लोणीकर असतील, वडकीकर असतील, त्या सर्वांनी विद्याताईंचा विचार करावा आणि विद्याताईंचं जे चिन्ह आहे ते आजचं मिळेल आम्हाला अपक्ष. आम्ही उमेदवार म्हणून ताईंना उभं केलेलं आहे. सर्वांना एकच विनंती आहे की ताईंना भरघोस मताने विजय करा, एवढीच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. ठीक आहे, आपण पाहिलाय वडकीचा ग्राउंड रिपोर्ट. ग्रामस्थांना पूर्णपणे विश्वास आहे की त्यांचे जे उमेदवार आहेत हे 100% कुस्ती जिंकतील आणि 1,500 ते 2,000 मतांनी जास्त विजयी होतील.